नुसता वरण भात खाऊन माझ्या तोंडाला बघा अजिबात चव नव्हती आणि हे शिल्लक राहिलेलं वरण मला काय फेकावंसं वाटत नव्हतं. आता तुम्हाला तर माहिती आहे मुगाची डाळ आपल्या घरातला प्रोटीनचा खजिना आहे. तेव्हा त्याच वरणाचं मस्त मी असं भाजकं वरण केलं. माझं वरण पण संपलं आणि त्यानं बघा तोंडाला चव पण आली. यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणे. तर काय करायचं आहे बघा, भाकरी किंवा चपाती करून झाली की त्याच तव्यात तेल घालायचं. तेलात मग जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता ह्याची आपली नेहमीचीच अशी फोडणी करायची. त्यानंतर बारीक चिरलेला त्याच्यात कांदा घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं आहे. आता बेसिक मसाले घालायचे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता वरणात पण बघा मीठ असतं, त्यामुळं अंदाज घेऊन मीठ टाकायचं. सगळं चांगलं हे परतून झालं की मग शिल्लक राहिलेलं त्याच्यात वरण टाकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्यात बघा कारळ्याचं कूट घालायचं. यानं याची चव खूप भारी लागते आणि हे परतत राहायचं आहे. हळूहळू असं हे बघा घट्ट येतं. आता हे घट्ट येतंय तोवर गरमागरम चपात्या मी करून घेतल्या. ऑडी निरपचा पेपर मी इथं बुट्टीत घातला आणि त्यावरती सगळ्या चपात्या काढल्या. थोडंसं आता हे घट्ट झालं की नाही की झालं आपलं बघा भाजकं वरण तयार. बनवायला पण खूप सोपं आहे. चपाती, भात, भाकरी कशासोबत पण हे मस्त लागतं. वरून तुपाची धार सोडायची आणि ताव मारायचा. शिल्लक राहिलेल्या वरणाचं तुम्ही काय करता नक्की सांगा आणि सबस्क्राईब पण करा बरं.